गेल्या वर्षी ना एका जगप्रसिद्ध टेक कंपनीमध्ये एक खूप रंजक आणि तितकीच विचार करायला लावणारी घटना घडली होती. अच्छा, कोणती घटना? त्यांचे सर्व्हर्स काही तासांसाठी अचानक डाऊन झाले होते आणि त्याचसोबत त्यांची जी अंतर्गत AI कोडिंग सिस्टीम होती ना तीही बंद पडली. बापरे, म्हणजे पूर्ण सिस्टीमच ठप्प. हो ना. एरवी सेकंदात हजारो ओळींचे कोड्स जनरेट करणाऱ्या त्या सिस्टमशिवाय काम करताना काय झालं असेल ह्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक अत्यंत हुशार आणि एकदम अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर्सना काही साधे जुने कोड्स स्वतःच्या हाताने लिहिताना अक्षरशः घाम फुटला होता. अरेच्या. हो, जणू काही त्यांचा एखादा अवयवच निकामी झाला होता. म्हणजे बघायला गेलं तर हे खूप भयानक आहे. खरंय, हे खूपच सूचक आणि वास्तववादी उदाहरण आहे. तंत्रज्ञान आपल्याला प्रचंड वेगाने पुढे नेत आहे यात कोणतीही शंका नाहीये. अगदी बरोबर. पण कसं आहे, या वेगाच्या नादात मानवी बुद्धिमत्तेच्या बाबतीत एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, ज्याकडे कदाचित आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतोय. एक्झॅक्टली. आणि तोच प्रश्न आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा म्हणजेच या डीप डाईव्हचा केंद्रबिंदू आहे. AI टूल्स खरोखरच मानवी जीवन आणि काम सोपं करत आहेत की आपला विचार करणारा मेंदूच हळूहळू कमकुवत करत आहेत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो ना. म्हणजे आपण प्रोडक्टिव्हिटीच्या किंवा उत्पादकतेच्या नावाखाली आपली स्वतःची बौद्धिक क्षमता गमावत तर नाही होत ना. आज आपण ChatGPT, विविध ऑटोमेशन सॉफ्टवेअर्स आणि आधुनिक रायटिंग टूल्सच्या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण लेख, रिसर्च आणि प्रत्यक्ष निरीक्षणांचा आधार घेऊन या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. कारण वरवर पाहता जे आपल्याला केवळ एक टूल किंवा साधन वाटतं ते प्रत्यक्षात मानवी विचार प्रक्रियेची संपूर्ण रचनाच बदलून टाकत आहे. खरंय. तंत्रज्ञानाचा वेग आणि त्याचा मानवी निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम समजून घेणं ही आता काळाची गरज बनली आहे, असं मला वाटतं. एकदम बरोबर. चला तर मग या चर्चेची सुरुवात AIच्या सर्वात मोठ्या, सर्वात लोकप्रिय आणि अत्यंत उघड अशा फायद्यापासून करूया, म्हणजे वेळेची अफाट बचत. वेळेची बचत हा सर्वात आकर्षक भाग आहे. हो ना. आजच्या जगात AI टूल्स हे एका अत्यंत हुशार, कधीही न थकणाऱ्या आणि वेगवान असिस्टंटसारखे काम करत आहेत. ते आपली प्रॉडक्टिव्हिटी बूस्टर्स आहेत. अगदी. आता एक साधं उदाहरण घेऊया आपण. एखादा मोठा 50 पानांचा फायनान्शियल रिपोर्ट वाचून त्याचा सारांश काढायचा असेल किंवा एखाद्या क्लायंटला अत्यंत प्रोफेशनल आणि कायदेशीर भाषेतील ईमेल ड्राफ्ट करायचा असेल तर पूर्वी यासाठी माणसाचे अनेक तास जायचे. बरोबर, खूप वेळखाऊ काम होतं ते. एक्झॅक्टली. पण आज तेच काम एक मशीन काही सेकंदात करून देतं. जेव्हा अशी कंटाळवाणी आणि तीच कामं मशीन करू शकतं तेव्हा माणसाने तिथे आपली मौल्यवान ऊर्जा का वाया घालवावी? हे बघ, ही कामाची विभागणी व्यावसायिक किंवा व्यावहारिक पातळीवर अगदी योग्य वाटते. ऑटोमेशनमुळे गती मिळते हे मी अमान्य करत नाहीये. कामाचा ताण कमी होतो आणि माणसाला इतर गोष्टींसाठी वेळ मिळतो हे सत्य आहे. व्यावसायिक जगात वेळेला पैशाची किंमत असते ना. हो, ऑब्व्हियसली. वेळ म्हणजे पैसा. त्यामुळे ही जी उत्पादकता आहे ती सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. हो ना. आणि फक्त लिखाणच नाही तर कोडिंगच्या क्षेत्रातही हेच घडत आहे. एखादा बेसिक बॉयलरप्लेट कोड लिहिण्यासाठी किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा प्राथमिक साचा तयार करण्यासाठी प्रोग्रॅमरला आधी खूप वेळ द्यावा लागायचा. पूर्ण बेस तयार करावा लागायचा. अगदी. आणि आता AI ते काम चुटकीसरशी करतं. जर एखादं टूल माझा तासाभराचं कंटाळवाणं काम अवघ्या 5 मिनिटात करून माझा वेळ वाचवत असेल तर त्यात नक्की वाईट काय असू शकतं? तो वाचलेला वेळ मी अधिक चांगल्या आणि हाय लेवल कामांसाठी वापरू शकते. ही तर शुद्ध प्रगती आहे ना. इथेच सर्वात रंजक आणि गुंतागुंतीची गोष्ट सुरू होते. अच्छा, गुंतागुंतीची कशी काय? वरवर पाहता हे सगळं खूप फायद्याचं वाटतं. वेळेची बचत होतीये, उत्पादकता वाढतीये, हे कोणीच नाकारू शकत नाही. खरंय. पण पडद्यामागे आपल्या मेंदूच्या विचार प्रक्रियेत एक अत्यंत मोठा आणि गंभीर बदल घडत आहे जो लगेच आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये. म्हणजे मला थोडं नीट समजावून सांगाल का? आपण फक्त वेळेचा आणि पैशांचा हिशोब करत आहोत आता, पण त्या बदल्यात आपण मानसिक पातळीवर काय गमावतोय याचं विश्लेषण करणं जास्त गरजेचं आहे. गमावतोय म्हणजे नक्की काय गमावतोय आपण? काम लवकर पूर्ण झाल्यामुळे आपण अधिक कार्यक्षम होत आहोत असाच तर आजवरचा आपला समज आहे ना. कसं आहे, कार्यक्षमतेची व्याख्या आपण फक्त वेगात काम पूर्ण करणे अशी अत्यंत संकुचित करून ठेवली आहे. बरोबर. पण सतत AIवर अवलंबून राहिल्याने मानवी मेंदूच्या मूलभूत क्षमतेत घट होत आहे.
मानसशास्त्रात आणि न्यूरोसायन्समध्ये याला कॉग्निटिव्ह ॲट्रोफी म्हणतात. कॉग्निटिव्ह ॲट्रोफी म्हणजे संज्ञात्मक क्षमतेची घट. एक्झॅक्टली. आता हे कसं काम करतं ते आपण समजून घेऊया. मेंदूची रचना ही न्यूरोप्लास्टिसिटी या तत्वावर अवलंबून असते. ओके. जेव्हा एखादा माणूस एखाद्या कठीण प्रश्नावर विचार करतो, माहितीचं विश्लेषण करतो, वेगवेगळे संदर्भ जोडतो, तेव्हा त्याच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. अच्छा, म्हणजे ज्ञानतंतूंचे नवे मार्ग तयार होतात. हो, आणि हे मार्ग जितके मजबूत तितकी त्या व्यक्तीची समस्या सोडवण्याची क्षमता जास्त असते. समजलं. पण जेव्हा आपण एखादा प्रॉम्प्ट टाकून AI कडून तयार उत्तर मिळवतो, तेव्हा मेंदूला तो आवश्यक संघर्ष करावाच लागत नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आपण माहिती फक्त ग्रहण करतोय, पण त्यावर कोणतीही प्रक्रिया करत नाही आहोत. अगदी बरोबर. याला पॅसिव्ह कन्झम्पशन म्हणजेच निष्क्रिय सेवन म्हणता येईल. ज्याप्रमाणे आपण व्यायाम न केल्यास शरीराचे स्नायू शिथिल होतात, कमकुवत होतात, अगदी तसंच सतत सखोल विचार न केल्यास आपली क्रिटिकल थिंकिंग हळूहळू बोथट होत चाललीये. अच्छा, म्हणजे चिकित्सक विचार करण्याची क्षमता. हो, मेंदूला तीक्ष्ण राहण्यासाठी ज्या बौद्धिक कसरतीची गरज असते ना, ती AI मुळे आपल्याकडून हिरावून घेतली जात आहे. पण मला हा मुद्दा थोडा अतिशयोक्तीचा आणि जुन्या विचारांचा वाटतोय. म्हणजे हे मला अजिबात पटत नाहीये. असं का वाटतंय तुम्हाला? कारण इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की जेव्हा कॅल्क्युलेटरचा शोध लागला तेव्हाही लोक अगदी असंच म्हणायचे. तो एक लोकप्रिय युक्तिवाद आहे. हो ना. आता माणसाला गणितं करता येणार नाहीत, मेंदू काम करणार नाही, अशी भीती तेव्हाही व्यक्त केली गेली होतीच. पण कॅल्क्युलेटर आल्यावर माणूस गणित कुठे विसरला? बरं. आपण फक्त ती वेळखाऊ आणि कंटाळवाणी आकडेमोड मशीनवर सोपवली आणि त्या वाचलेल्या वेळात मानवाने अंतराळात रॉकेट पाठवण्यासारखी अफाट कामं केली. गणिताचे मोठे सिद्धांत मांडले. AIचं पण अगदी तसंच आहे ना. आपण फक्त प्राथमिक यांत्रिक काम मशीन्सना देतोय, जेणेकरून आपण मोठा विचार करू शकू. कॅल्क्युलेटरचा दृष्टिकोन ऐकायला खूप छान आणि आपल्या सोयीचा वाटतो. पण मी याला अत्यंत शांतपणे आणि तितक्याच ठामपणे विरोध करू इच्छितो. कारण कॅल्क्युलेटर आणि सध्याचे जनरेटिव्ह AI टूल्स यांची तुलना होऊच शकत नाही. असं का? या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. भिन्न कशा? दोन्ही गोष्टी मानवी श्रम वाचवणारी साधनच आहेत ना. साधने आहेत हे मान्य, पण ती कशी काम करतात यात मूळ फरक आहे. हे बघ, गणितात गुणाकार किंवा भागाकार करणं हे ठराविक नियमांवर चालतं. हो, फॉर्म्युला असतो त्याला. एक्झॅक्टली. 2x2 नेहमीच 4च येणार. तो एक अपरिवर्तनीय नियम आहे. तिथे मानवी सर्जनशीलतेला किंवा वेगळ्या विचाराला अजिबात जागा नसते. ते फिक्स असतं. पण जेव्हा एखादा प्रोग्रॅमर नवीन कोड लिहितो किंवा एखादा लेखक लेख लिहितो किंवा एखादा व्यावसायिक त्याची स्ट्रॅटेजी बनवतो, तेव्हा ती केवळ नियमांची जुळवाजुळव नसते. ती एक तार्किक आणि अभिव्यक्तीची अत्यंत सखोल प्रक्रिया असते. त्यात लॉजिक फॉर्म्युलेशन असतं. अच्छा. तुम्ही वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून एका निष्कर्षावर पोहोचता. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय की कोडिंग आणि रायटिंग ही यांत्रिक कामं नाहीत? नक्कीच नाहीत. जेव्हा AI तुमच्यासाठी एखादा ड्राफ्ट लिहितं किंवा कोड करतं, तेव्हा याचा अर्थ ते तुमच्यासाठी चक्क विचार करत आहे. बापरे, हा अँगल मी विचारच नव्हता केला. हो, कॅल्क्युलेटर फक्त आकड्यांची आकडेमोड करतो, पण AI तुमचे तर्क आणि तुमचे विचार स्वतःच्या अल्गोरिदमने तयार करतं. इथे तुम्ही फक्त तुमचं शारीरिक श्रम आउटसोर्स करत नाही आहात, तर तुम्ही चक्क तुमची विचार प्रक्रिया, तुमचं लॉजिक मशीनला भाड्याने देत आहात. खरंच. हो, आणि जेव्हा आपण विचार करण्याची प्रक्रियाच मशीनवर सोपवतो, तेव्हा मोठा विचार करण्याची आपली क्षमताच मुळात संपुष्टात येते. म्हणजे आपण फक्त एक प्रॉम्प्ट इंजिनियर किंवा ऑपरेटर बनून राहिलो आणि खराब बौद्धिक व्यायाम मशीनचा होतोय. अगदी बरोबर. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करण्यासारखा आहे. पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. ती कशी? कारण जर आपण याच्या दुसऱ्या बाजूचा म्हणजेच मानवी सर्जनशीलतेचा विचार केला तर AI मुळे एक खूप मोठी अडचण कायमची दूर झाली आहे. कोणती अडचण? तुम्ही ब्लँक पेज सिंड्रोमबद्दल नक्कीच वाचलं असेल. होय, कोरा कागद बघून वाटणारी ती सुरुवातीची भीती. अगदी तेच. एखादा लेख लिहायचा असेल किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, तेव्हा कोरा कागद किंवा कम्प्युटरची कोरी स्क्रीन पाहिल्यावर कुठून सुरुवात करावी हा जो प्रचंड ताण येतो ना, तो आता AI मुळे पूर्णपणे संपला आहे. बरं. AI आपल्याला एक प्राथमिक पाया देतं, एक बेसलाईन देतं, एक कच्चा ड्राफ्ट आपल्यासमोर काही सेकंदात उभा राहतो. सुरुवातीचा मसुदा मिळतो आपल्याला. हो, शून्यातून सुरुवात करण्याची जी धडपड असते ती आपली वाचते.
आणि एकदा का तो साचा समोर आला की त्यावर अधिक चांगल्या, अधिक नाविन्यपूर्ण कल्पना बांधणे सोपे जाते. अच्छा. यातून तर मानवी सर्जनशीलतेला एक प्रकारची चालनाच मिळते, असं नाही वाटत तुम्हाला? यामुळे मानवी सर्जनशीलतेच्या मुळाशी जाणारा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? तो शून्यातून सुरुवात करण्याचा जो संघर्ष आहे ना, तो खरोखरच टाळण्यासारखा किंवा वाचवण्यासारखा आहे का? म्हणजे संघर्ष का हवाय आपल्याला? कारण कोणतीही नवीन कलाकृती, मग तो एखादा कादंबरीचा प्लॉट असो, एखादी नवीन बिझनेस आयडिया असो, वा एखादा क्लिष्ट सॉफ्टवेअर प्रोग्राम असो, तो निर्माण करताना सुरुवातीला जो बौद्धिक संघर्ष करावा लागतो, ती जी अस्वस्थता असते ना, तीच त्या निर्मितीचा खरा आत्मा असते. अच्छा, म्हणजे ती प्रोसेस महत्वाची आहे. एक्झॅक्टली. तो कोरा कागद बघून वाटणारी भीती आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मेंदूची होणारी धडपड ही सर्जनशीलतेची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी असते. शिक्षण आणि मानसशास्त्रात डिझायरेबल डिफिकल्टीज नावाचा एक सिद्धांत आहे. डिझायरेबल डिफिकल्टीज म्हणजे काय? याचा अर्थ असा की जेव्हा एखाद्या प्रक्रियेत थोडा कडथळा येतो, मेंदूला थोडा ताण पडतो, तेव्हाच नवीन आणि खरोखरच्या ओरिजिनल कल्पना जन्म घेतात. पण आजच्या या वेगवान जगात जिथे डेडलाईन्स कालच्या तारखेचे असतात आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगाची प्रचंड गरज असते, तिथे अशा बौद्धिक संघर्षाचा आणि अस्वस्थतेचा आनंद घेत बसणं शक्य तरी आहे का? तो आनंद नाहीये, ती गरज आहे. पण प्रॅक्टिकली विचार करा ना, जर एखाद्याला 2 तासात एक अत्यंत महत्वाचं प्रेझेंटेशन क्लायंटला द्यायचं असेल, बरोबर. तर कोऱ्या कागदाकडे बघून भावनिक होत बसण्यापेक्षा AI कडून कच्चा ड्राफ्ट घेऊन स्मार्ट वर्क करून काम वेळेत पूर्ण करणं अधिक महत्वाचं नाहीये का? कॉर्पोरेट जगात किंवा व्यवसायात लोकांना अंतिम रिझल्ट्स हवे असतात. तुमची भावनिक धडपड किंवा तुमचा बौद्धिक संघर्ष त्यांना नको असतो. हे बघ, काम कसंही करून पूर्ण करणं आणि काहीतरी खरोखर नवीन, अर्थपूर्ण निर्माण करणं यात खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. तो कसा? होय, डेडलाईन्स पाळण्यासाठी तुम्हाला झटपट रिझल्ट्स नक्कीच मिळतील, पण ते रिझल्ट्स कसे असतील याची कधी कल्पना केलीये तुम्ही? कसे असतील म्हणजे? ते प्रोफेशनल आणि अचूकच असतील ना, कारण AIचा डेटाबेस तर अफाट आहे. ते अचूक नक्कीच असतील, पण ते सरासरी असतील. मानवी मानसशास्त्रात अँकरिंग बायस नावाची एक संकल्पना आहे. अँकरिंग बायस म्हणजे काय? जेव्हा आपल्या समोर एखादी प्राथमिक माहिती किंवा साचा येतो, तेव्हा आपला मेंदू नकळतपणे त्या माहितीच्या आधारावरच पुढचा विचार करू लागतो. अच्छा. जेव्हा AI तुम्हाला तो पहिला ड्राफ्ट देतं, तेव्हा ते एक प्रकारे तुमच्या विचारांना एका विशिष्ट चौकटीत बंद करतं. म्हणजे आपण त्या चौकटीबाहेर विचार करत नाही. एक्झॅक्टली. तो ड्राफ्ट एक अँकर बनतो. तुम्ही त्या ड्राफ्टच्या थोडेफार आजूबाजूलाच बदल करता. खरंय, आपण पूर्णपणे नवीन विचार करत नाही मग? हो ना. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन अत्यंत वेगळा, आउट ऑफ द बॉक्स किंवा पूर्णपणे वेडावाकडा विचार करणं तुम्ही सोडून देता. ओळख आहे. कारण त्या चुका करण्याची, अचानक एखादा वेगळाच विचार सुचण्याची ताकद असते. हो. AI हे उपलब्ध डेटाची गोळाबेरीज करून एक स्टॅटिस्टिकल ॲव्हरेज किंवा सांख्यिकीय सरासरी काढतं. बरोबर आहे. जर लेखनातील भावना, डिझाईनमधील नाविन्य आणि कोडिंगमधील समस्या निवारणाची कला आपण पूर्णपणे AIच्या हाती सोपवली, तर भविष्यात निर्माण होणारं साहित्य, कला आणि तंत्रज्ञान हे अत्यंत यांत्रिक, साचेबद्ध आणि एकसुरी असेल. बापरे, हे खूपच डार्क पिक्चर आहे. हो, कारण त्यात तो मानवी स्पर्श, ती ह्युमन एरर आणि त्यातून अचानक निर्माण होणारा एखादा जादुई दृष्टिकोन नसेलच. खरंय. सगळंच जर परफेक्ट आणि मशीन जनरेटेड असेल तर त्यातला जिवंतपणा हरून जाईल ना. तर या सगळ्याचा अंतिम अर्थ काय काढायचा आपण तंत्रज्ञान केवळ एक साधन म्हणून वापरत आहोत की आपण आपला मेंदूच त्याला भाड्याने दिला आहे? हाच तर मुख्य प्रश्न आहे. आपण खरंच स्वतःच्या विचार प्रक्रियेचे मालक आहोत का? जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर लक्षात येईल की आपण मानवजातीच्या इतिहासातील एका अत्यंत नाजूक आणि निर्णायक वळणावर उभे आहोत. आपण हळूहळू अशा टप्प्यावर पोहोचत आहोत जिथे ओव्हर रिलायन्स किंवा तंत्रज्ञानावरचं अतिअवलंबित्व ही आपली एक साधी रोजची सवय बनत चालली आहे. हो ना, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण AI वापरतो. आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला काही आठवायचं असेल, नवीन माहिती शोधायची असेल किंवा अगदी एखादा साधा ईमेल लिहायचा असेल, तर आपला पहिला विचार मी माझ्या ज्ञानाचा वापर करून काय करू शकतो हा नसून मी AIला कोणता प्रॉम्प्ट देऊ हा असतो. हे मात्र अगदी खरंय. माहिती शोधण्यापेक्षा प्रॉम्प्ट शोधण्यावर जास्त भर दिला जातोय आजकाल. आणि हीच धोक्याची घंटा आहे. अच्छा. मेंदूला तीक्ष्ण, कार्यक्षम आणि तरुण राहण्यासाठी सतत नवीन नवीन आव्हानांची गरज असते. बरोबर. जेव्हा मेंदूला आव्हान मिळतं तेव्हा तो अधिक सक्षम होतो.
AI ही सर्व आव्हाने, तो सर्व ताण आणि ती सर्व गुंतागुंत आपल्या आयुष्यातून काढून घेत आहे. सगळं इझी करतंय. हो. आणि सगळं काही सोपं आणि घर्षणरहित करण्याच्या नादात आपण आपल्या बौद्धिक क्षमतेची आउटसोर्सिंग करत आहोत. मला यामागची भीती आणि तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे समजतोय आत्ता. पण तरीही मला हे सगळं थोडं जास्तच निराशावादी आणि डूम्सडे सारखं वाटतंय. डूम्सडे? नाही, तसं नाहीये. मग या सगळ्यावर उपाय काय? आपण तंत्रज्ञान वापरणं सोडून द्यायचं का? पुन्हा जुन्या काळात जायचंय आपण? नाही, मी तसं अजिबात म्हणत नाहीये. म्हणजे कॉम्प्युटर बंद करून टाईपरायटर आणि कागद पेन घेऊन बसायचं का आता? माणसाने प्रगतीच करू नये का? शांत व्हा, माझा तो अर्थ नाहीये. शेवटी तंत्रज्ञान हे माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी, त्याचा त्रास वाचवण्यासाठीच बनवलं गेलंय ना. हे बघ, तंत्रज्ञान नाकारणे हा यावरचा उपाय नक्कीच नाहीये. आणि प्रगती थांबवावी किंवा आपण जुन्या काळात जावं असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. मग नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? प्रगतीला विरोध करणं हा मानवी स्वभाव नाही. पण तंत्रज्ञानावर आंधळेपणानं अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक आहे, हे आपल्याला वेळीच समजून घ्यावं लागेल. आंधळेपणाने अवलंबून राहणं चुकीचं आहे हे पटतंय मला. आज माणूस आणि मशीन यांच्यातील सीमारेषा अत्यंत पुसट होत चालली आहे. खरंय. आणि इथेच आपण आपली स्वतंत्र आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग गमावण्याचा सर्वात मोठा धोका आहे. अच्छा, म्हणजे प्रगती आणि परावलंबित्व यात फरक करायला हवा आपण? अगदी तसंच. प्रगतीचा अर्थ स्वतःला बौद्धिकदृष्ट्या पंगू किंवा आळशी बनवणं असा होत नाही. बरोबर. जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीचा वापर करतो, पण म्हणून आपण चालणंच विसरून जात नाही ना. हो, एक्झॅक्टली. किंवा आपण GPS वापरतो, पण त्यामुळे आपली दिशा ओळखण्याची नैसर्गिक क्षमता पूर्णपणे नष्ट होता कामा नये. अगदी योग्य उदाहरण दिलं. तंत्रज्ञान हे एक टूल आहे, साधन आहे, ते मालक बनता कामा नये. खरंय. आपण काय विचार करायचा हे जर मशीन ठरवू लागलं, तर माणूस म्हणून, एक बुद्धिमान प्राणी म्हणून आपलं वेगळेपण काय उरेल? हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आणि सखोल विचार करायला लावणारा आहे. हो ना. म्हणजे आपण एका अशा तंत्रज्ञानासोबत काम करत आहोत जे वरवर पाहता आपला अत्यंत आज्ञाधारक नोकर असल्यासारखं वाटतं, पण नकळतपणे अत्यंत शांतपणे ते आपल्या विचार प्रक्रियेचा, आपल्या निर्णयक्षमतेचा मालक बनत चालला आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण जो एक अत्यंत महत्त्वाचा व्यावहारिक धडा किंवा प्रॅक्टिकल टेक अवे घेतला पाहिजे, तो म्हणजे या दोन्ही टोकांच्या बाजूंचे अचूक संतुलन साधणे. आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला पाहिजे, तो टाळून चालणारच नाही आजकाल. हो, ते तर ऑब्व्हियस आहे. पण तो वापर कशा प्रकारे करायचा याचं भान ठेवणं गरजेचं आहे. ते कसं ठेवायचं? AI टूल्सचा वापर विचार करण्यासाठीचा पूर्ण पर्याय म्हणून न करता विचारांना चालना देणारा एक सहकारी म्हणून कसा करावा हे आपण शिकून घेतलं पाहिजे. अच्छा, पण हे AI ला एक साऊंडिंग बोर्ड किंवा जणू काही आपला टेनिसमधील प्रॅक्टिस पार्टनर म्हणून वापरायचा. एक्झॅक्टली. आपण स्वतः एक कल्पना, एक विचार पुढे करायचा, त्याने त्यावर काहीतरी अधिक माहिती किंवा वेगळा दृष्टिकोन परत पाठवायचा आणि त्यातून आपण आपला मूळ विचार अधिक चांगला, अधिक धारदार करायचा. पण गेम आपणच खेळायचा आणि रॅकेट आपल्याच हातात असली पाहिजे. अत्यंत अचूक आणि सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. थँक्यू. निर्णय घेण्याची अंतिम प्रक्रिया, त्यातील मानवी संवेदना, नैतिकतेचा विचार आणि परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही नेहमी आपलीच म्हणजेच माणसाचीच असली पाहिजे. अगदी बरोबर. जेव्हा एखादा कठीण प्रश्न समोर येतो तेव्हा लगेच कीबोर्डवर जाऊन AIकडे धाव घेण्याऐवजी सुरुवातीला स्वतःच्या मेंदूला थोडा ताण द्या. स्वतः आधी विचार करा. हो, स्वतः विचार करा, वेगवेगळ्या शक्यता पडताळून पहा आणि मग तुमच्या त्या विचारांना अधिक व्यापक करण्यासाठी, त्यातले कच्चे दुवे शोधण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या. खरंच, हे खूपच महत्वाचे आहे. आपण अनेकदा नवीन तंत्रज्ञानाच्या प्रेमात इतके पडतो की आपण स्वतःलाच विसरायला लागतो. होय ना. मशीननी आपलं काम सोपं करणं आणि आपण पूर्णपणे मशीनवर विसंबून राहणं ह्यातील पुसट रेषा आपल्याला ओळखावीच लागेल. नक्कीच ओळखावी लागेल. उत्पादकता आणि वेळेची बचत या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण त्या स्वतःच्या बौद्धिक क्षमतेची किंमत मोजून मिळवता कामा नयेत. अगदी. इथे आपल्याला डोळे उघडे ठेवून आणि आपला स्वतःचा मेंदू सतत जागृत ठेवूनच चालावं लागेल. होय,
कारण शेवटी विचार करण्याची ताकद, सृजनशीलता आणि तर्कशुद्ध बुद्धिमत्ता हीच मानवाची सर्वात मोठी ताकद आहे. एक्झॅक्टली. तीच आपली खरी ओळख आहे आणि ती आपण कोणत्याही किमतीवर, कोणत्याही तंत्रज्ञानाच्या मोबदल्यात गमावता कामा नये. ती जपलीच पाहिजे. अगदी बरोबर. तर ह्या अत्यंत सखोल, रंजक आणि काहीशा डोळे उघडणाऱ्या चर्चेनंतर आपण एक शेवटचा पण कायम मनात घर करून राहील असा प्रश्न मागे ठेवून जात आहोत. कोणता प्रश्न? जर आज आपण आपली तर्क करण्याची, नवीन कल्पना निर्माण करण्याची आणि अत्यंत क्लिष्ट निर्णय घेण्याची संपूर्ण प्रक्रिया हळूहळू सोयीच्या नावाखाली मशीन्सच्या हाती सोपवली, तर येणाऱ्या भविष्यात मानवी बुद्धिमत्ता या शब्दाचा खरा अर्थ काय उरेल? विचार नक्की करा.